अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून सहभागी होत असताना मी नाटोली तालुका शिराळा येथे असणारा जो प्रलंबित सौर ऊर्जा प्रकल्पाचा जो विषय आहे तो विषय अध्यक्षांच्या माध्यमातून सरकारच्या समोर मांडला। अध्यक्षांना आणि त्याचबरोबर सरकारला हे विदित केलं की नाटोली तालुका शिराळा येथे 29 हेक्टर जागा ही गायरान जागा आहे, ही सरकारी पड आहे। त्याला उद्या अधिग्रहित केलं MSCBच्या मार्फत सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी, तर त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचे खरेदी करण्यासाठी आपल्याला मूल्य द्यायची गरज नाही, त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचं अतिक्रमण नाही आणि त्यामुळं ती असणारी जर जागा सरकारच्या प्रयत्नातनं MSCBच्या असणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जर आपण अधिग्रहित केली तर त्याचा खूप मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल। राज्यामध्ये आपण जर माहिती घेतली तर 45 लाख शेतकरी आहेत की ज्यांचे AG कनेक्शन्स आहेत आणि जवळजवळ 29 दशलक्ष कनेक्शन धारक आहेत की ज्या कनेक्शन धारकांच्या मार्फत वीज वितरणाची व्यवस्था वीज मंडळ करतं। तर ह्या 45 लाख आपल्या असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना वीज वितरित करण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सौर ऊर्जा कार्यक्रम भाग 2 की ज्या माध्यमातून ह्या पुढच्या काळामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या असणारे सर्व शेतकऱ्यांचे वीज पंप जे आहे ते जोडले जातील। म्हणजे फीडर कनेक्शन्स असतील, ट्रान्सफॉर्मर्सला असणारं जे कनेक्शन द्यायच्या संदर्भातलं नियोजन असेल, हे सगळं हे आपल्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून होणार आहे। किंबहुना आतासुद्धा त्यांचा प्रयत्न आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना विहिरीवरती कृषी पंप पाहिजे त्या शेतकऱ्यांनी वीज पंप जे आहेत ते वीज पंप सौर ऊर्जेच्याद्वारे घ्यावेत आणि त्या संदर्भात अत्यंत नाममात्र अशा पद्धतीचा त्यांचा सहभाग जो आहे, सहभागाचा हिस्सा जो आहे तो हिस्सा त्यांनी द्यायचा असतो। म्हणजे माझ्या माहितीवर 25 ते 35 हजार रुपये। त्यामुळं ही नाटोलीच्या असणाऱ्या ह्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या निर्मितीसाठी सुरुवातीसाठी शुभारंभ व्हावा ह्यासाठी मी आग्रहानं मागणी केली आणि कलेक्टर महोदय असतील, आपल्या जिल्हा परिषदेच्या CO असतील, त्याचबरोबर या असणाऱ्या प्रकल्पासाठी जी जमीन अधिग्रहित करायची आहे किंवा जमीन घ्यायची आहे त्याला ज्या NOC लागतात त्यामध्ये वन खात्याची NOC असेल, भूमी अभिलेखची NOC असेल, अन्य असणाऱ्या विभागांचे NOC असतील, त्या सर्व त्या असणाऱ्या गावातील सरपंच सन्माननीय तानाजी दगडू पाटील व त्यांच्या सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी सहकार्याने घेतलेले आहेत। ग्रामसभेनं सुद्धा त्याला त्यानिमित्तानं सकारात्मक अशा पद्धतीचा पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर सौर ऊर्जेचा हा प्रकल्प जर कार्यान्वित झाला तर शेतकऱ्यांना कमी दरामध्ये वीज मिळू शकेल, त्या भागामधल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल की ज्या माध्यमातून होणारे जे संध्याकाळच्या विजेच्यामुळं संध्याकाळी ज्यावेळेस शेतकरी पाणी सोडायला जातो त्यामुळं होणारे जे अपघात आहेत ते अपघातसुद्धा टळू शकतील। अशा पद्धतीचं हे जे असणारा माझा मुद्दा आहे तो अत्यंत जोरकसपणे आम्ही मांडलेला आहे। मला खात्री आहे सरकार ह्या बाबतीत खूप गांभीर्यानं विचार करते, कारण का सरकारला कोणत्याही परिस्थितीत 1 वर्षामध्ये सरकारचा मानस आहे की सर्व आपल्या असणारे कृषी पंपधारक जे आहेत त्या सर्व कृषी पंपधारकांना सौर ऊर्जेद्वारे वीज देण्याच्या संदर्भातलं सरकारचं नियोजन आहे। हे आता जर समजा नाटोलीच्या संदर्भातला विषय जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे COच्या दप्तरी त्या संदर्भातली माहिती जी आहे किंवा त्याचा प्रस्ताव जो आहे तो गेलेला आहे। आज ह्या औचित्य प्रस्तावाच्या माध्यमातून मला वाटते लगेच विधिमंडळाच्या माध्यमातून सरकारला सांगितलं जाईल आणि सरकार आपल्या असणाऱ्या जिल्ह्यातील प्रशासनाला सांगेल आणि ज्या काही तांत्रिक आपल्या असणाऱ्या ज्या पूर्तता राहिलेल्या आहेत त्या सगळ्या करून माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर हा असणारा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्याच्या संदर्भातला आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे।